अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। यावर संजय राऊत यांनी आक्षेप घेतलाय। विद्यार्थ्यांवर गोळीबार करणाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जातोय असं राऊत यांनी म्हटलंय। यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं। संजय राऊतांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा असं बन यांनी म्हटलं आहे। राजकारण करण्याची गरज नाही असं रोहित टिळक यांनी म्हटलेलं आहे। तर अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जातोय। त्यावरून आता खासदार संजय राऊत यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। आणि आता असं आहे की मला कोणतरी सांगितलं की हे महाशय जे आहेत हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलं आहे। पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे। पुणेकरांनी त्यांना बोलवलं आहे, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे। लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांच्या मुलांच्या, तुम्ही त्याचा विरोध करा। शिवसेना अख्ख्या पुणेकरांनी विरोध केला पाहिजे। शिवसेनेचा प्रश्न काय येतो इथे? अमित भाईंना पुण्यभूषण पुरस्कार दिला जातोय याचा आम्हाला अभिमान आहे। संजय राऊत यांना पुण्यदूषण पुरस्कार दिला पाहिजे। रोज लोकांना दूषण देणं एवढंच संजय राऊतांचं काम आहे। त्यामुळं संजय राऊतांना एखादा पुण्यदूषण पुरस्कार देऊन गौरवित केलं नाही तर अपमानित केलं पाहिजे। कारण संजय राऊतांचा स्वभाव बघता त्यांचं दूषण देणं एवढंच त्यांना जमतं, त्याच्या पलीकडे काही जमत नाही। त्यामुळं माझी पुणेकरांना विनंती आहे की संजय राऊत यांना पुण्यदूषण पुरस्कार देऊन त्यांचा एकदा अपमान करा। कारण रोज उठून खोटं बोलायची सवय संजय राऊतांना झालेली आहे। हा पुरस्कार म्हणजे राजकारण याच्यात खरं तर आणू नये, जे आता पुण्यात चित्र आपण बघतोय। कारण मी म्हणलो तसं 83 सालापासून हा पुरस्कार चालू आहे आणि अनेक मान्यवर इथे येऊन गेलेले आहेत। अनेक पंतप्रधान येऊन गेलेत, केंद्रीय मंत्री आलेत, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले प्रमुख येऊन गेलेत। त्यामुळे हा कुठल्या विशिष्ट पक्षाचा एकतर किंवा कुठल्याही राजकारणाशी रिलेटेड हा काय पुरस्कार नाही। हे लोकांचं जे कार्य आहे त्याच्याकडे बघून दिलेलं जातं।